नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या म्हणजे शनिवारी आहे जया एकादशी आणि या दिवशी तुम्हाला कोणाची पूजा करायची आहे, कशी पूजा करायची आहे आणि तुळशी संबंधित काही खास उपाय जर उद्या तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील कष्ट, दरिद्रता सगळ्या समस्यांचं निवारण होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीचे व्हिडिओज या चॅनेलद्वारे तुम्हाला सांगितले जातात किंवा दाखवले जातात. तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी मुख्य विधी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते, असं शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी तुळशीची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यातील अनेक समस्या दूर होत असतात. तर हिंदू धर्मात जया एकादशीला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. यंदा जया एकादशी ही 8 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्यास तुमच्या ज्या काही समस्या आहेत, कष्ट आहेत, दरिद्रता आहे, या साऱ्यांचं निवारण होणार आहे. तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहणार आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजता सुरू होणार असून ती 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 संपणार आहे. तर अशा प्रकारे उदय तिथी लक्षात घेता जया एकादशीचे व्रत हे शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी तुम्हाला पाळायचे आहे. तर भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. यामुळे एकादशीला भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना तुळशीची पाने त्यात टाकायची आहेत. नाहीतर तुम्ही जी केलेली जी पूजा आहे ती पूर्ण मानली जात नाही. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील त्रास हळूहळू कमी होत असतात. एकादशीच्या दिवशी तुळशी पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. यानंतर माता तुळशीला लाल चुनरी, सिंदूर, रोली आणि नैवेद्य इत्यादी अर्पण करा आणि तुळशीला 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीला आशीर्वाद मिळण्यासाठी तुळशीमध्ये लाल रंगाचा कलावा तुम्हाला बांधायचा आहे. जया एकादशीला चुकूनसुद्धा तुळशीला पाणी अर्पण करू नका. कच्चं दूध अर्पण केलं जातं या दिवशी. जया एकादशीच्या दिवशी माता तुळशीच्या मंत्रांचा जप करावा. याचबरोबर या दिवशी तुळशीची पाने तोडू नका किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोचवू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडत असतात. तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि तिचं पावित्र्य तुम्हाला जपायचं आहे. त्यामुळे रोज नित्यनेमाने एक तुळशीचं पान तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणतेच रोगराई किंवा वाईट शक्तीचा प्रसार तुमच्या शरीरामध्ये होणार नाही. एव्हाना तुम्हाला लहान मुलांनासुद्धा रोज एक तुळशीचं पान खायला घालायला हवं, जेणेकरून त्यांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होत असते. माता लक्ष्मी, माता सरस्वती यांचे चांगले आशीर्वाद तुमच्या मुलांना प्राप्त होतील. त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला नखे कापायची नाही आहेत, केस कापायचे नाही आहेत किंवा दाढीसुद्धा करायची नसते. त्यानंतर घरामध्ये तुम्हाला सतत भांडणतंटा होत असेल तर एकादशीच्या दिवशी तरी तुम्हाला मौन व्रत धारण केलं पाहिजे. तर उद्याच्या दिवशी हा एक तुळशीचा उपाय नक्की करा. उद्या तुळशी सकाळी पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामुळे 2-3 तुळशीची पानं तुम्हाला टाकायची आहेत. लक्षात घ्या, उद्याच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नका किंवा तुळशीची पाने तोडू देखील नका. आदल्या दिवशी ती पाने फ्रीजमध्ये, म्हणजे आज दुपारी ती पाने फ्रीजमध्ये तोडून ठेवा आणि उद्या सकाळी तुम्हाला उठल्यानंतर एका तांब्यामध्ये थोडी तुळशीची पानं तुम्हाला टाकायची आहेत. हे पाणी झाकून तुम्हाला जिथं तुम्ही पूजा मांडलेली आहे, भगवान विष्णूंची पूजा असेल किंवा मंदिरामध्ये, हे पाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे. आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला हे पाणी तुम्हाला घरातल्या सगळ्यांनी हे पाणी तुम्हाला उद्या संध्याकाळी सर्वांनी घरातील प्रसाद म्हणून थोडं थोडं घ्यायचं आहे. कारण तुम्ही उद्या दिवसभर महाविष्णू जप करणार, गायत्री जप करणार, माता लक्ष्मीचा जप करणार. त्याचा असर त्या पाण्यावरती होणार आहे आणि ते पाणी खूप पवित्र, गंगाजल एवढं पवित्र पाणी होणार आहे.
कारण आपण त्याच्यामध्ये माता तुळशी टाकलेली आहे. तर अशा पद्धतीचं जे पाणी आहे ते तुम्ही सर्वांनी जर घरी महाप्रसाद म्हणून घेतला तर तुमच्या जीवनातील सारे कष्ट असतील, कुणाची नजर दोष असेल, बाधा असेल, तुमचं एव्हाना पत्रिकेत देखील कुठला दोष असेल तर तो देखील दोष तुमचा निघून जात असतो. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. लक्षात घ्या मंडळी, जे कोणी हे एकादशीचे व्रत करत असतात ना, त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्या समस्या येत नाहीत. बघा तुम्ही, किती गरीबातला गरीब असला आणि तो एकादशीचं व्रत करत असला तरी तो 2 टाईम खाऊन पिऊन सुखी असतो, पण त्याच्या घरात कधीच भांडणं, कलह असलं काहीच वादावाद नसतो किंवा त्याच्या कोणता दोष देखील त्याला लागलेला नसतो. तो अगदी सुखी जीवन जगत असतो. तर तुम्हीसुद्धा एकादशीचं हे व्रत नक्की करा. नक्की उद्याच्या दिवशी हे सगळे नियम पाळा. मद्यपान करू नका, मांसाहार करू नका. बघा तुम्ही, तुम्हालाही नक्की अनुभव